नमस्कार, मी आहे साक्षी. वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी ब्लॉगमध्ये. सो आजची आपली रेसिपी आहे सुरण्याच्या वड्यांची, या वड्यांची भाजीची. तर सगळ्यात पहिली मी अशी एक मोठी कढई घेतली, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर हे जे वडे आहे हे आम्ही मार्केटमधून असं पॅकेट आणलं होतं. म्हणजे काही काही लोक घरीच बनवतात. आम्ही असं पॅकेट आणलं होतं. तर मी अर्ध्याच्या वरती जे पॅकेट आहे त्याच्यातले सगळे वडे असे टाकून दिले तेलात, गरम तेलात. थोडंसं जास्त गरम नाही करायचं ते. आणि सगळे गरम झाल्यानंतर हे सगळे जे मी वडे होते ते असे त्याच्यात कढईत टाकून दिले. आणि आता आपल्याला हे सगळे वडे थोडेसे तेलात फ्राय करून घ्यायचे, चांगले क्रिस्पी, थोडेसे ब्राऊन क्रिस्पी होण्यापर्यंत. तर असं आपण हलवून घ्यायचं, एकदम मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेल आणि जे वडे आहे चांगले मिक्स होऊन जाईल, चांगले आपले वडे फ्राय होईल. आता वडे असे फ्राय करायला ठेवल्यानंतर त्यासोबत मी साईडला 1-2 कांदे असे म्हणजे मोठेसे असे कापून घेतले. आपल्यानंतर मिक्सरमधून असं वाटायचे म्हणून असे कापल्यानंतर त्याच्यासोबत खोबरं आहे, ते खोबरं मी असं छोटे छोटे बारीक तुकडे करून त्याचे मिक्सरमध्ये आपण टाकून द्यायचे. 1 टोमॅटो असं चिरून तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आपल्याला असं टाकून द्यायचं. आणि आता याची आपल्याला एक फाईन पेस्ट करायची आहे. आणि त्याच्यावर पहिले थोडी हळद टाकून घ्यायची. हळदने चांगला कलर पण येतो आणि चव पण येते. तर आता मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. जेवढं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तेल घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्या जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. तर जिरे मोहरीची फोडणी देण्यात चांगले जिरे मोहरी तडतडल्यानंतर आलं लसूण पेस्ट यात आपल्याला टाकायची आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं मिक्स केल्यानंतर आता जी आपली फाईन पेस्ट केली होती कांदे, टोमॅटो आणि खोबऱ्याची, ती ह्याच्यात टाकून द्यायची आणि त्याला एकदा आपण आता या तेलात मिक्स करून घ्यायचं. एकदम छान मिक्स करून झाल्यानंतर आता थोडंसं याला तेल पण सुटायला लागलं. मग हे आता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, काश्मीरी लाल मिरची. तुम्हाला जेवढा कलर पाहिजे त्यानुसार. त्यानंतर लाल तिखा मसाला टाकला आहे एव्हरेस्टचाच. त्यासोबत हा आमचा दगडूतेलीचा मसाला आहे, स्पेशल मसाला. तर त्याच्यात म्हणजे थोडंसं तुम्ही बघू शकता, माहीत नाही काय काय इन्ग्रेडियंट्स आहे याच्यात, पण हे टाकल्यानंतर फर्स्ट टाईम ट्राय करते, खूप छान झाली होती भाजी. तर हा आमचा दगडूतेलीचा स्पेशल मसाला टाकला आहे. आता एवढे जास्त मसाले नाही टाकले, थोडेच मसाले टाकले आणि त्यातच मी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाला आणि आपलं जे कांदा टोमॅटोची पेस्ट फ्राय झालेली हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं. तर आता जे आपले फ्राय केलेले वडे होते ते आता आपण या मसाल्यात टाकून त्याला आता एकदा छान मिक्स करून घ्यायचे. असे छान मिक्स केल्यानंतर याला थोड्या वेळेस आपण गॅसवर ठेवायचं 2-3 मिनटं. आणि त्यानंतर आपण असं गरम पाणी त्याच्यात टाकायचं. थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणीच टाकायचं शक्यतो, म्हणजे त्याला चांगली चव येते आपल्या भाजीत. गरम पाणी असं टाकल्यानंतर आपला जो मसाला वगैरे आहे आता एक छान आपण त्याला एक छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पाणी कमी मोस्टली जास्तच पाणी टाकायचं. मग नंतर चवीनुसार मीठ टाकले मी. पाणी जास्त काय टाकायचं, कारण की जे वडे आहे ते नंतर पाणी शोषून घेतं. आता अशी माझी भाजी रेडी झाली, थोडी तरी पण आली आहे. आणि मग लास्टला शेवटीला मी अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकली. थोडीशी भाजी घट्ट पण झाली, कारण की सगळं पाणी पिऊन घेतलं आहे वड्यांनी. आणि आता कोथिंबीर अशी गार्निशिंग करून टाकली. तर ही झाली आपली भाजी रेडी, सुरण्याच्या वड्यांची. या वड्यांची भाजी
तर अशी होती आजची रेसिपी सुरण्याच्या वड्याची, या वड्याची भाजी. तर ती खूप सोपी होती, म्हणजे सोपीच आहे ती भाजी. तर तुम्हाला कशी आवडली ही रेसिपी मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.